गाईस, तर आज आपला शो आहे दादाच्या बिल्डिंग जवळच आहे, तर तिकडे आज आपल्याला वाजवायचं आहे. त्या दिवशीचाच सेटअप आहे, आर्ट कॉन्सर्टवाला मोठावाला. आणि आज पण 2 कीबोर्ड लावायचे बोलत आहेत. त्या दिवशी तर टेम्पोमध्ये जागा नव्हती म्हणून लावायला तर काय भेटला नाही. आज हातगाडी लावणार आहेत 2. तर बघूयात काय होतं तिकडे जाऊन बघूया आपण. आज पण कीबोर्ड घेतलं. इथे हर्ष बसलाय, तिकडे आयुष बसलाय. तर आता निघूयात दादाच्या बिल्डिंगसाठी आणि बघूयात काय होते तिकडेच. किती कीबोर्ड कॉन्सर्ट काय लावतात ते तर भेटतो तुम्हाला तिकडेच. चला, तर सर्व सामान इथे काढलं आता खाली. तिकडे रोटाची गाडी लावतायत आता तिथे. आता ऑर्गन घ्यायचं आहे ला, तिथे कीबोर्ड लावायचं आहे. तर भेटतो कीबोर्ड लावून. तर आता आमचा जस्ट नाश्ता वगैरे झालाय, सर्व खाऊन पिऊन मस्त पोरं तयार झालेत. फक्त आम्ही आता हा कॉन्सर्ट चेंज करायला नेला होता. तर आणि एक ट्विस्ट झालाय की पावसामुळे कीबोर्डच्या जागेवर आम्ही कॅशो लावतोय. म्हणजे कन्फर्म नाही, कीबोर्ड पण आम्ही ठेवलाय म्हणजे एमर्जन्सी लावू शकतो. एमर्जन्सीसाठी कीबोर्ड लावणार आहे आम्ही. काय पण उलट सांगतो तुम्हाला. अरे तर पाऊस येतोय तर काय बोलणार भाई. आणि आता बारीक पाऊस पडतोय, बारीक पाऊस पडतोय. की आता कॅशो लागेल. तर बघू जे काय होतंय, काय लावायचं ते तिकडेच बघू. पाऊस तर येतोय तसा बघा. राज आपला व्हिडिओग्राफर रेनबो आला असेल तर चला भेटूया. आता बघूया काय करायचंय. अजून मूर्ती आली नाही. आता मूर्ती आली की चालू करणार आहे वाजवायला. सगळं सामान वगैरे इथेच आहे. तर जसं आता मूर्ती वगैरे आली की मग स्टार्ट करूया. तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवतो. तर भेटूया डायरेक्ट वाजवताना. तर आता कॅशोच्या जागी मी आता कॉन्सर्टवर जाणार आहे वाजवायला. आणि माझ्या सोबतीला संकेत आहे, माझ्यासोबत तोड मारायला संकेत आहे फक्त. आणि आमचा जो मेन कॉन्सर्टवाला आहे तो आज रोटोवरती आहे. अजून कोण आहे रोटोवर? त्या सोबतीला साहिल. साहिल, तुझं चॅनलचं नाव काय? नाही सांगायचं, नाही सांगायचं. आम्ही प्रमोशन नाही करत, समजला काय फेफान तुझा. तर बघूया आता कॉन्सर्टवरती छपरी साले नाही तर काय. चला भेटूया नंतरला.
सर्व झालं आपलं. आज लयच मजा आली वाजवायला. आज कॉन्सर्ट होता आणि एवढी मजा आली ना वाजवायला, आई शपथ सांगतो. तर आता बघूयात कोणी कोणी व्हिडिओ काढलेत कोणी नाही. जर व्हिडिओ जास्त असतील आपल्याकडे तर मी टाकतो, ते सगळे व्हिडिओ टाकणार. त्यात जर असतील, मला तर वाटत नाही व्हिडिओ असतील वाजवतानाचे. जर असतील तर टाकतो. हा तर तुम्हाला भेटतो नंतरला. घरचा गणपती पण दाखवतो, आमच्या मंडपातला पण दाखवतो, सर्व दाखवतो. चला भेटूया नंतर. जस्ट मी घरी पोचलो आहे आणि तुम्हाला जसं मगाशी मी बोललो होतो की घरी पोचलो तुम्हाला मी माझ्या घराचा पण गणपती बाप्पा दाखवणार आहे आणि आमच्या मंडळाचा पण दाखवणार आहे. तर हा आहे आमच्या घरातला गणपती बाप्पा. आणि आता थोडा फ्रेश वगैरे होतो, कपडे वगैरे चेंज करतो आणि तुम्हाला मग डायरेक्ट खाली जाऊन मंडळाचा गणपती बाप्पा दाखवतो. तर भेटूया नंतर. चला. तर हा आपला मंडळाचा गणपती आहे, एकदम भारी. आज ऑर्डर तर खूप भारी वाजली पण अंग वगैरे थोडा दुखत होता. तर त्यामुळे मी डायरेक्ट घरी येऊन झोपलो. त्यामुळे मला ब्लॉग एंड करताच आला नाही आहे. आणि आता रात्रीचे किती आले, तर रात्रीचे पण सकाळचे बघा 3:43 झालेत. तर आता उद्या एक 1.5 दिवसाची ऑर्डर, तर तिकडे वाजवला जायचं आहे. आणि आपल्यासोबत आता गोलू ब्लॉगर आहे आणि इथे हर्ष म्युझिशियन आणि आपले बाप्पा आहेत सोबत आपल्या. तर भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्याचा जो ब्लॉग येईल 1.5 दिवसांचा विसर्जनचा बाप्पांचा, तर त्यात आता भेटूयात. तर चलो बाय. हां, मी हे बोलायचंच विसरलो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ठोकून टाका, एकदम व्हायरल करा दादाला. आमचा बाबू पवार आमचा दादा आहे. जसं गोलीने बोलले ते सर्वांनी लक्षात ठेवा आणि ते सर्व गोष्टी करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.